ब्रीडिंग करतो म्हणून बसलात तर तुमचा गोटी पुढे जाऊन कुठेतरी फसण्याची शक्यता जास्त असते. जनावरांचा गोठा चालवत असताना एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो, तो म्हणजे जनावरांचं ब्रीडिंग करू की नको, माझ्या गोठ्यात जनावर तयार करू की नको. तर याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे सोल्युशन सुद्धा आहेत, आपण त्याच्यावर चर्चा करूया. ब्रीडिंग ही गोष्ट अशी आहे, तुम्हाला बऱ्याचशा ट्रेनिंग सेंटरमध्ये किंवा बरेचसे अनुभवी लोक सुद्धा सांगत जातात की तुमच्या गोठ्यामध्ये तुमची स्वतःचं जनावर तयार करा, स्वतःचं म्हैस, स्वतःचं गाय तयार करा. पण बेस लेवलला याच्यामध्ये काय अडचण येतात का, तर जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रीडिंग याचा अर्थ काय आहे की तुम्ही स्वतःच्या गोठ्यामध्ये स्वतःचं जनावर तयार करणं. त्याच्यामध्ये गायी किंवा म्हैशी या दोन गोष्टी तुम्ही करू शकताय. पण याच्यामध्ये कसं होतं, ह्या गोष्टी खर्चिक जास्त आहेत. गायींचं ब्रीडिंग जर करायचं म्हटलं तर गाय पहिल्यांदा जी हीटवर येते ते तिचं वय जवळजवळ 14 ते 16 महिने असतं. त्यानंतर पहिली हीट आपण इन्सिमिनेट केली आणि त्यानंतर दुसरं 10 महिन्यामध्ये गाय व्याल्यानंतर तिचं दूध चालू होतं. म्हैशीच्या बाबतीत हे जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष पहिली हीट यायला लागतं. त्यानंतर ती परत इन्सिमिनेट केल्यानंतर त्याचं दूध चालू व्हायला कमीत कमी पुढच्या आणि 10 महिने म्हणजे जवळजवळ 4.5 ते 5 वर्ष तुम्हाला थांबावं लागतं. त्याच्यामध्ये खर्चिक गोष्ट आहे असं का म्हणतोय मी, कारण व्यवसाय करत असताना आता आपण दूध व्यवसाय चालू केला की आपला व्यवसाय रन होतो तो दुधावर होतो. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या गोठ्यामध्ये दूध किती आहे याच्यावर तुमचा आर्थिक सायकल वर्षाचं डिपेंड राहणार आहे. ब्रीडिंग करायचं झालं तर अगदी सुरुवातीपासून म्हणजे इन्सिमिनेट करण्यापासून म्हणजे चांगलं सिमेंट घेणं, सॉर्टेड सिमेंट घेणं आणि तिथून खर्चाची सुरुवात होते. त्यानंतर पूर्ण गाय किंवा म्हैस तिची आई जी असते ते दूध ज्यावेळी देते तिच्या 1/4 दूध त्या वासराला पाजणं अपेक्षित असतं. त्यानंतर त्यांना पूर्ण संगोपन करणं, त्यांचं औषध पाणी, त्यांचं खाद्य, ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि त्यानंतर तिला आपल्या गोठ्यामध्ये 2 वर्ष पाळणं, ही गोष्टी कुठेतरी खर्चिक वाटतात. हे खर्चिक कोणासाठी जास्त होणार आहे, जे नवीन डेअरी चालू करणार, नवीन गोठा चालू करणार आहे त्यांना. माझं काय मत आहे, ब्रीडिंग करण्याला माझा विरोध बिलकुल नाही आहे, पण तुमचा व्यवसाय जेव्हा एक स्टेबल होतो, तुमचं आर्थिक चलन चालू राहतं, तुमच्या गोट्यामध्ये दूध मेंटेन राहतं आणि तुम्हाला जेव्हा नफा मिळायला चालू होतो त्या नफ्यामधून तुम्ही ब्रीडिंग करा. सुरुवातीला जर तुम्ही ब्रीडिंग करतो म्हणून बसलात तर तुमचा गोटी पुढे जाऊन कुठेतरी फसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ब्रीडिंग करा, पण आधी व्यवसाय तुमचा स्टेबल करा आणि त्यानंतर ब्रीडिंग करीत जावा. आणि याच्यामध्ये ब्रीडिंगमध्ये डिटेल परत मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये सांगेन. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला गायींचं ब्रीडिंग आणि म्हैशीचं ब्रीडिंग, त्याला लागणारा खर्च, ते कसं करावं आणि ते पूर्ण मेंटेन कसं करावं याचा सुद्धा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवेन. धन्यवाद.